मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडं नाही पाहिजे. लोकांना काम पाहिजे. हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा. मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत. तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे. या नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण केलेला. शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, खेळाची मैदानं असली पाहिजे, शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे. शहरामधल्या भजन मंडळी करता 5,000 भजन मंडळींना तबला पेट्या दिल्या. मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडं नाही पाहिजे. लोकांना काम पाहिजे. हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा. मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत. तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे. पण बाकीच्या गोष्टी बंद करा. भाडोत्री लोक नाही पाहिजे. आपण इमानदारीने काम करू. या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू. गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू. हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून जे काही आपण कामं केली वो तो केवल शुरुआत है. असली फिल्म शुरू होना और बाकी है. तुम्ही आता आज लोकांसमोर मी विनंती केली आहे की आपण एक फिल्म तयार करा, कारण आपल्या केलेली एवढी कामं आहे की ती सगळी लोकांना दाखवता आली पाहिजे. आणि ही कामं अजून करायची आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या, आम्हाला सत्तेत आणा. आम्ही नागपूरला देशातलंच नाही तर जगातलं सुंदर चांगलं शहर म्हणून मान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आहे. आणि नागपुरातही भाजपचा जर महापौर राहिला आणि विकासाच्या गाडीला 3-3 इंजिन लागले तर ही स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे. आम्ही म्हणायचो आमच्या वेळी 1 फूल 2 माली, आता इथे 1 फूल 50 माली. आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा. आता कोणाचं जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला हो. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. जो कार्यकर्ता निष्ठावान आहे, ज्याने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय, त्याला प्राधान्य देऊ. जात, पंथ, धर्म, भाषेशी काही घेणं देणं नाही आम्हाला. मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे. नागपूर माझा परिवार आहे. मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे.